प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावी विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहायामुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कालपर्यंत आपण अनेक विषयांचा विचार करीत होतो. खंडोजी खोपड्याला शासन कसं केलं, का केलं, खंडोजी खोपड्याला शासन करू नये म्हणून रदबदली करायला कान्होजी नाईक कसे आले, त्याची बाजू कैवार कसा घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतलेली बाजूसुद्धा महाराजांनी कान्होजींचा शब्द पाळून सुद्धा खंडोजीला शासन केलं आणि रागावलेल्या कान्होजींना समजूत काढली. स्वराज्याच्या कामात जर सगळेच लोक उद्या असं मध्यस्थी घालायला लागले तर कसं होईल. लोकांपुढे जर बसली पाहिजे. स्वराज्य म्हणजे धर्मराज्य आहे, स्वराज्य म्हणजे रामराज्य आहे, स्वराज्य म्हणजे अनेक अर्थाने उभं केलेलं राज्य आहे. याच्या सुरुवातीच्या गोष्टीतच जर असे लोक घडायला लागले तर पुढच्या काळात सगळेच लोक त्या गोष्टीची संधी साधतील. संधी साधू लोकांचं इथं काम चालणार नाही. आज इकडं उद्या तिकडं नुसतं एवढंच नाही तर मध्यस्थी घालून आपल्याला काही साधता येईल असं जर लोकांना वाटायला लागलं तर ते कालता उपयोगाचं नाही. हा राष्ट्रघात आहे. राष्ट्रघाताला त्या पद्धतीनंच उत्तर दिलं पाहिजे याचा विचार करून महाराजांनी सगळं काही केलं, शासन केलं आणि कान्होजींचीही समजूत काढली. कान्होजीला बोलताना सगळं झाल्यानंतर कान्होजी रागावून अंगावर आल्यावर महाराजांनी राजधर्म सांगितला, राजधर्म शिकवला. म्हणजे एवढे वर्ष कान्होजी राजधर्मात वावरीत होते, पण कदाचित कान्होजींना थोडं खंडोजीचं प्रेम आल्यामुळं राजधर्म मागं पडला होता, विसरला होता असं म्हणायला, विसर पडला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि खंडोजीचे हातपाय काढल्यानंतर रागवलेल्या कान्होजींना शिवाजी महाराजांनी समजून सांगितलं. मायेपोटी कर्तव्यात थोडं मागं पुढं होतं तसं कान्होजींच्या हातून झालं असावं. आता मात्र कान्होजी कळून चुकले. महाराज म्हणले, नाईक मग आमचं चुकलं काय? नाही रे राजा, तुम्ही अक्षी बरोबर केलं सा. म्हणजे राजा कधी चुकतच नाही याची खात्री आता कान्होजीला पडते. कान्होजी असे आहेत, आपली चूक असली तरी कबूल करणारे आहेत. माझंच चुकलं, मॅच भलती गोष्ट घेऊन तुझ्याकडे आलो, खंडोजीची गोष्ट काढायला नको होती असा कान्होजींचा भाव नंतर उत्पन्न झाला. हे सगळं झालं आणि मग आपण काल विचार करीत असताना हाही विचार व्यक्त केला की आऊसाहेबांनी अज्ञानदास शाहिराला सुपारी बोलावून पाठवली आणि राजगडावर बोलवून घेतलं. आता यात राजगडावर झालं की प्रतापगडावर झालं काय माहीत नाही, पण बहुतेक राजगडावर झालं असलं पाहिजे. अज्ञानदासाला बोलवून घेतलं. अज्ञानदास कोणी सामान्य मनुष्य नाही. अज्ञानदास हा शाहीर आहे. का बोलवलं? शाहिरानं गुणगान गावं हा आऊसाहेबांचा भाव आहे. शिवाजीराजांनी आपल्या पोराने एवढा मोठा पराक्रम केला, त्या पराक्रमाचं गुणगान किंवा ज्याला कीर्ती गायली जावी, लोकांनी ते ऐकावी, हा भाव त्यात आहे. नुसतं लोकांनी ऐकावी असाही विषय नाही, काही दुसऱ्याही गोष्टी आईसाहेबांच्या डोक्यात आहेत. त्या हिशोबाने त्यांना ते करायचं आहे आणि म्हणून या अज्ञानदासाला बोलावणं पाठवलं. अज्ञानदास कोण? हा शाहीर आहे. हा मूळचा पुण्याचा राहणारा असावा. याचं नाव अगिनदास असंही म्हटलं जातं. अगिनदास, अज्ञानदास दोन्ही नावानं तो ओळखला जातो. काही लोक म्हणतात याचं नाव मूळचं नारायण आहे, पण यानं केलेला जो पोवाडा आहे या पोवाड्याच्या प्रारंभीच त्याने गुरुला नमन केलं. नमिला सद्गुरू नारायण, म्हणजे नारायण नावाच्या सद्गुरूला
मी नमस्कार करतो असाही भाव आहे. आणि दुसरं अर्थ काढणाऱ्या माणसाचं म्हणणं असं आहे, नमिला सद्गुरू नारायण, नारायणाने सद्गुरूला नमन केले म्हणून नारायण नाव आहे त्याचं, असाही अर्थ काढलेला आहे. काय असायच ते असो, पण या अज्ञानदासाला मात्र बोलावलं, शाहिरी पोवाडा गाण्यासाठी बोलावलं. पोवाडा हे विलक्षण आहे, महाराष्ट्रातलं हे कौतुकाचं काम आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात ही शाहिरी परंपरा पुरातन आहे, जुनी आहे. सुमारे 11व्या शतकापासून ही परंपरा महाराष्ट्रात चालत आली आहे असं विका राजवाड्यांचं म्हणणं आहे. आणि इतर अभ्यासकांच्या म्हणण्यानं ही परंपरा 13व्या शतकापासून महाराष्ट्रात रुजलेली आहे. आता आपलं चालू आहे शिवाजी महाराजांचा काळ, म्हणजे 17वं शतक आहे. या 17व्या शतकापर्यंत ही परंपरा इतकी खोल रुजलेली आहे की घराघरातून पोवाड्याविषयी माणसांना आस्था निर्माण झाली आहे. ऐकणं, करणं, त्याच्याविषयीनं वागणं असा विषय उत्पन्न झाला आहे. पण अज्ञानदासाच्या आधीचे पोवाडे उपलब्ध नाहीत. म्हणजे 17व्या शतकाच्या आधीचे पोवाडे उपलब्धच नाहीत. त्यामुळं पोवाड्याच्या विषयानं विचार करीत असताना हा पहिला पोवाडा आहे महाराष्ट्रातला जो उपलब्ध आहे असं म्हटलं जातं. पण उल्लेख दुसरे मात्र सापडतात. त्याच्या बाबतीत सगळ्यात जुना उल्लेख म्हैकावतीच्या बखरीमध्ये आहे. आणि त्या बखरीच्या विषयानं विचार करीत असताना राजा बिंब नावाचा, बिंब राजा होऊन गेला, त्याचा पुत्र होता केशवदेव. या केशवदेवाने आपल्या परिसरातल्या अनेक राजांवर विजय प्राप्त केला होता आणि म्हणून त्यानं राजा पितामह असा बिरुद धारण केलं. अनेक राजांचा मी पितामह आहे किंवा राजांचा आज्जा असंही त्याला त्याने बिरुद धारण केलं होतं. यानं 12 वर्षाहून अधिक काळ राज्य केलं, सुखयचं राज्य केलं, सुखयनं राज्य केलं. आणि याच केशवसुतानं किंवा केशवदेवानं, केशवसूत नाही, केशवदेवाने आपल्या पदरी पोवाडे म्हणणारे लोक पाचारण केले किंवा निर्माण केले. त्यांना बोलवून घेतलं आणि पोवाडा रचायला सांगितला असा पहिला उल्लेख आहे. आपल्या बडेजावाची, आपल्या कौतुकाची, आपल्या स्तुतीची त्यांच्याकडून रचना करून घेतल्या असा पहिला उल्लेख आहे. प्रत्यक्षात मात्र पहिला पोवाडा आहे तो अज्ञानदासाचा आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्या आधीचा पोवाडा शाहिरी वाङ्मय उपलब्ध नाही. पोवाड्याचा जेव्हा विचार करतो, पोवाडा म्हणजे काय, खूप गोष्टींचा विचार या पोवाड्यात केला जातो. एकच वाक्य महत्त्वाचं आहे. अनेक गोष्टी पुढं पोवाड्याच्या विषयाने येणार आहेत, पण एक वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. शाहिरा गावायस गान, मुडद्याला चढे अवसान म्हणजे पोवाडा. अंगात वीरश्रीचा संचार होणं हे ज्यातून होतं त्याला म्हणायचं पोवाडा. नुसतं वीरश्रीचा संचार नाही, मुडद्याला सुद्धा माणसाच्या अंगातलं जीव संपलाय, चैतन्य संपलाय, प्राण गेलाय, अशा माणसात सुद्धा चैतन्य निर्माण करण्याची शक्ती या शाहिरी वाङ्मयात आहे. ही शाहिरी वाङ्मय असामान्य आहे. याच वाङ्मयाने सगळा महाराष्ट्र अजूनही व्याप्त आहे. याच वाङ्मयाने शिवाजी महाराजांचं गुणगान आजही आपण करतो आहोत, शाहिरीतून करतो आहोत, ऐकतो आहोत. आणि ज्याला त्याच्या आधी, म्हणजे आता झाला काळ, पण त्याच्या आधी, आपल्या आधी शाहिरी वाङ्मयाचे 2 कालखंड करतात. त्यातला पहिला कालखंड आहे तो मराठी शाहीच्या पूर्वार्धाचा आणि दुसरा कालखंड आहे तो उत्तरार्धाचा. उत्तरार्धात अनेक मोठे मोठे शाहीर निर्माण झाले, अनेक पोवाडेही निर्माण झाले. खरड्याच्या लढाईचा पोवाडा आहे, पुढच्या अनेक लढायांचे पोवाडे आहेत, प्रत्येकाचे पोवाडे आहेत. पण शाहिरी विचार करीत असताना महाराष्ट्रात या पोवाड्याचं महत्त्व अगणित आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आणि इतर वाङ्मयात सुद्धा पोवाड्याच्या अर्थानं काही ओव्या आलेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक ओवीचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं माऊलींना विशद केलेला आहे. अर्थ पवाड किंवा पवाडू असा शब्द आहे मूळ, आणि त्या शब्दापासून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत ह्या ओव्याचा त्याचा मथितार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुझे संग्रामी हरू जिंतला, निवात कवचाचा ठावो फेडला, पवाड तुझा केला गंधर्वासी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी यात सांगितलेलं आहे. पवाड म्हणजे झुंज केली तू गंधर्वाशी. अर्जुन आणि भगवान कृष्ण या दोघांच्या विषयात झालेला संवाद जो आहे तो दुसऱ्या अध्यायात मांडला आहे. त्या दुसऱ्या अध्यायात 10वी ओवी ही आहे. तुझे संग्रामी हरू जिंतला, निवात कवचाचा ठावो फेडला, पवाड तुझा केला गंधर्वासी. दुसरी ओवी आहे 3ऱ्या अध्यायात 163 क्रमांकाची ओवी आहे.
मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगवला कर्मीव्रती. म्हणजे अर्जुन इथं भगवान श्रीकृष्णाला सांगितलंय किंवा बोलतोय, तू काय केलंस? गुरुचा मृतपुत्र, सांदीपनींचा पुत्र मेला होता, तो समुद्राने गिळला होता, तो तू परत आणून दिलास. हे तुझं पवाड, म्हणजे ही तुझी कीर्ती, हे तुझं काय म्हणायचं त्याला दुसरं अजून मोठेपण, हे विलक्षण आहे असं अर्जुन इथं बोलतोय. या विषयानं अजून काही ओवे आहेत. मोठेपणा, कीर्ती या अर्थानं 16व्या अध्यायात पुन्हा एकदा ओवी आलेली आहे. हे मारले ते वर थोडे आणि काही साधेन गाडे मग नांदेन पोवाडे एकलाची मी. म्हणजे कीर्ती एकल्याचीच गायली जाईल अशा अर्थाने येतला विषय. दासबोधातही असाच कीर्तीच्या विषयानं की ईश्वराचा पवाड, भगवंताची कीर्ती गाण्याबद्दल उल्लेख आलेला आहे. पोवाड्याचा अजून एक विचार आहे विस्तार. विस्तार म्हणजे एखादी गोष्ट सूक्ष्म असलेली विस्तारानं सांगणं, यालाही पवाड म्हटलेलं आहे. निश्चयाच्या चंचळ आणि जड मग मायेचा पवाड, असं दासबोधात त्याचा विचार राहिला आहे. पवाड्याचा दुसरा अर्थ आहे ठाव किंवा अवकाश, जयाची या प्रतीतीचा वाखारा, पवाडू होय चरचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आदी. असा विचार पुन्हा माऊलींनी इथं अवकाश किंवा ठाव घेण्याच्या विषयानं मांडलेला आहे. इच्छा या विषयाने पवाड शब्दाचा अर्थ माऊलींनी लावलेला आहे. आपल्याला जेव्हा शब्दकोशात एखादा अर्थ पाहायचा असतो ना, तेव्हा माऊलींचे अनेक ओव्या या अर्थाने वापरलेल्या ज्या माऊलींनी दिसतात, वेगळ्या वेगळ्या एकच शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ दिसतो. इच्छा जे विटे ना सरे भोगितया चेनी पवाडे पुरे, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. म्हणजे इच्छा या विषयाने ते आलेलं आहे. पवाडाचा अजून एक अर्थ आहे ठिकाण. पवाड म्हणजे कौशल्य, मग फेडू या बुद्धी पवाडू किते, असाही 7व्या अध्यायात हा विषय आलेला आहे. पवाडा म्हणजे युद्ध हाही विषय बोललाय. आणि या सगळ्यांच्या दृष्टीनं आता पवाडा म्हणजे काय हा अनुभवाला मिळणार आहे, आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. हा लिहिलेला पवाडा अज्ञानदासाचा आहे, तो उपलब्ध आहे. तो महाराष्ट्रातला पहिला पवाडा आहे किंवा अज्ञानदासाचाही पहिला पवाडा आहे. अज्ञानदासाने इथंही अनेक पवाडे केलेले आहेत, पण ते उपलब्ध झालेले नाहीत. अज्ञानदासाचं एवढंच वाङ्मय उपलब्ध आहे. त्यामुळं या वाङ्मयाला फार मोलाचे महाराष्ट्रात स्थान आहे. महाराष्ट्रात अफजल खानाचा सगळा विषय जर संग्रामाचा पाहायचा असेल, तर त्याचा साकल्यानं विचार करायचा असेल तर या पोवाड्यात अनेक उल्लेख सापडतात. यातही 2 गोष्टी आहेत. एक 37 चौकांचा, म्हणजे ज्याला आपण कडवे म्हणतो तशा पद्धतीनं 37 चौकांचा एक अज्ञानदासाचा पोवाडा आहे, आणि एक विशाल आणि लघु असे 2 पोवाडे उपलब्ध आहेत. 37 चौकाचा आहे तो थोडा लहान आहे, एक मोठा पण उपलब्ध आहे, आणि दोन्ही पोवाडे महाराष्ट्राच्या वाङ्मयात प्रसिद्ध आहेत किंवा प्रकाशितही झालेले आहेत. त्याला बोलवून आणलं. या पोवाड्याचा जो विचार करतो तेव्हा त्याने शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टींचा विचार यात मांडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावं यात लिहिलेली आहेत, महालांची नावं लिहिलेली आहेत, कारभाराविषयी काही वाक्य केलेली आहेत. त्याचा विचार केला म्हणजे शिवाजी महाराजांच्या कामाची पद्धती किंवा शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला यातून समजून येऊ शकतं. हा अज्ञानदास धावत धावत गडावर आला. पुण्यातून बोलवलं, आईसाहेबांनी बोलवलं म्हणून हा पुण्यातून आता आला. त्याच्या प्रतिभेला स्मरण आलं. शब्दाला किंवा शब्दाचे पैंजण पायी बांधून अज्ञानदासाची प्रतिभा डबाभोवती रिंगण धरून नाचायला लागली. त्याने असा पोवाडा बांधला की सराफ पटवेकरांनी पटवलेल्या हिऱ्या मोत्याची जणू चिंचपेटीच. अज्ञानदासाच्या वाणीत विलक्षण जादू भरली होती. नामर्दालाही वीरश्री चढावी असं त्याचं कवन होतं. मर्दाचं तर भान जोडावं. सभेत भरलेले लोक आता ते ऐकायला येणार आहेत. त्याने कानावर नुसता हात धरून आवाजात लखेर भरली, ललकार भरली की जमिनीवर ठेवलेली कडी, झापा, झांजा, तुणतुणी जागेवर डोळायला लागत, थैथै नाचायला लागत. संजीवनी होती त्याच्या शब्दात आणि कंठात पण. पोवाड्याचे गुण आहेत. त्या अर्थाने जेव्हा विचार करतो तेव्हा पोवाडा म्हणत असताना समोरच्याला अवसान येणं हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडचे शाहीर अमर शेख नाव प्रसिद्ध आहे, मूळ बार्शीचे होते आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फार मोठं काम दिलं.
दिवसभर लोकात चैतन्य निर्माण केलं. महाराष्ट्राचा लढा उभा करणाऱ्या जे अग्रणी वक्ते आहेत त्यात शाहीर अमर शेख आहेत. खूप मोठे शाहीर आहेत. पुढं भारताचा पाकिस्तानशी संघर्ष झाला तेव्हा लष्करात जाऊन तिथल्या लोकांचं थोडंसं मनोरंजनही व्हावं आणि त्यांचं स्फुरण अजून वाढावं म्हणून महाराष्ट्रातल्या शाहिरांनी काम केलेलं आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. राजस्थानमध्ये त्याला एक दुसरं नाव आहे, पोवाड्याच्याच पद्धतीनं म्हटलं जातं ते. अमरचंद भाटाने लिहिलेलं काव्य जे आहे ना ते पोवाड्याच्या पद्धतीतलं आहे. अमरचंद भाटाने राजा पृथ्वीराज चव्हाण यांचं काव्य लिहिलं. रासो रासो म्हणतात त्याला. ते पोवाड्याचीच पद्धती आहे. ते तंत्र दोन्ही एकसारखंच आहे. लोकात चैतन्य निर्माण करणं हाच त्यातला गुण आहे. ते इथं अज्ञानदासाच्या अंगात आहे आणि त्या अर्थाने अज्ञानदास सर्वगुण संपन्न आहे. पोवाडा दोन पद्धतीनं, पद्य आणि गद्य दोन्ही पद्धतीनं चालतो. गद्य आणि पद्य. कधी कधी पद्याच्या स्वरूपात त्याचं गुणगान असतं आणि कधी कधी गद्याच्या स्वरूपात असतं. यातही तसंच आहे. अज्ञानदास ठेवलेले कडे तुंतुणे सुद्धा जागेवर नाचायला लागतील असं त्याचं शब्द कौशल्य आहे, त्याचं गायन कौशल्य आहे. संजीवनी होती त्याच्या शब्दात आणि कंठात सुद्धा. जिभेवरती उभं राहून सरस्वती जणू वीररस धुळीत होती. लवकरच गडावर जखमनाम्याचा दरबार भरला. त्याला बोलवून घेतलं आणि पोवाडा म्हणायचा आहे म्हणून सांगितलं. मग त्यांनी ते तयार केला. डोक्यात ठेवून 2-3 दिवस असं चालत राहत असतं. जखमनाम्याचा दरबार म्हणजे काय? म्हणजे ज्यांनी पराक्रम गाजवला, जखमा ज्यांना झाल्या युद्धात, त्या सगळ्यांना बोलावण्यात आणून जखमनाम्याचा दरबार भरवला. त्यांना सगळ्याला दरबारात बसवलं. कौतुक करायचं आहे म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळे येऊन बसले. मग पोवाड्याचे विषय सुरू झाला. युद्धात कामगिरी बजावलेल्या सर्व धारकऱ्यांना मान सन्मान करण्यासाठी हा दरबार भरला होता राजगडावरती. आपण राजगडावर गेलो का नाही हे दिसलं पाहिजे. इथं शिवाजी महाराजांचं वाडा आहे, मग इथं यापुढं इथं कुठंतरी इथं बसलं पाहिजे, लोक इथं असले पाहिजेत, इथं ते सगळं घडलं असलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे जेव्हा राजगडावर जाऊ तेव्हा. केव्हाही झाला, दरवेळेस मी असलो पाहिजे असं नाही. तुम्हीही जाऊ शकता, फिरू शकता. राजगड पाहायला म्हणायचं ना तेव्हा हे सगळं असं लक्षात आलं पाहिजे. इथं काय झालं, हे इथं घडलं, हे इथं घडलं. आईसाहेब या वाड्यात राहत होते आणि समोरचा सिंहगड दिसत होता आणि त्यांना अस्वस्थ होत होतं. समोरच आहे सिंहगड, अजूनही दिसतो. डोंगर काही जागा सोडून जात नसतो. राजगडावरून आईसाहेब इथं बसायच्या, या वाड्यात असायच्या. हिंडता फिरता सारखा सिंहगड समोर दिसायचा आणि सारखं काळजाला घरं पडायची. हा सिंहगड स्वराज्यात पाहिजे, हा सिंहगड स्वराज्यात पाहिजे. दुर्दैवानं तह केला आणि हा सिंहगड मोगलांच्या ताब्यात गेला. पुन्हा पाहिजे. आईसाहेबांना तसं वाटत होतं. शिवाजी महाराजांची तर आस्था होतीच होती. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकलेला आहे तोरणात, राजगड. त्यात काळात सिंहगड जिंकलेला आहे, कुंवारीगड. त्या काळात सिंहगड जिंकला. तो सिंहगड पुन्हा द्यावा लागला. कोणाला? आदिलशहाला. आधी आदिलशहाला दिला. कारण शहाजीराजांच्या सुटकेसाठी सिंहगड घेतला. आपण तो विचार मागे केलेला आहे. शहाजीराजांच्या सुटकेसाठी सिंहगड द्यावा लागला कारण बादशाहानं मागितला. तुमच्या पोरानं बंड करून फिसाद करून तो किल्ला घेतला, तो आम्हाला परत द्या. शहाजीराजांनी पत्र लिहून शिवाजीराजाला कळवून महाराजांनी दिला. पण महाराज रुसले, वडिलांवर रुसले. आमचे वडील थोर म्हणवतात, विद्वान म्हणवतात, पण त्याने आम्हाला ओळखलेच नाही. एवढा सिंहगड मोलाचा किल्ला आणि तो आम्हाला द्यायला लावला. रुसून बसले वडिलांवर. वडिलाविषयी थोडं अपशब्द बोलले. शहाणे म्हणवतात पण त्याने आम्हाला ओळखलेच नाही. ते कसले शहाणे असं त्यात म्हणण्याचा अर्थ आहे. आणि मग सोनोपण डबीराने शिवाजी महाराजाला खडसावलं. महाराज तुम्ही प्रभू रामचंद्राच्या वंशात जन्माला आलात आणि वडिलास बोलला होता, हे कैसे? योग्य नाही, बरोबर नाही. रामाचं वचन, दशरथानं दिलेलं वचन सुद्धा राम पाळतो. जगात वचनप्रियतेसाठी राम प्रसिद्ध आहे. वडिलांनी दिलेलं वचन राम पाळतो, वडिलाचा शब्द राम पाळतो. आणि तुम्ही वडिलाला बोलला होता, हे बरं नाही, बरं नाही. अख्खी पृथ्वी जिंकायसाठी तुम्हाला समोर उघडी पडली असताना तुमचा पराक्रम तसा आहे तर तो प्राप्त करून घ्यायचं. जे काही पृथ्वी जिंकायची आहे त्यासाठी एक सिंहगड दिला तर त्याचं काय? सगळी पृथ्वी जिंकताना पुन्हा सिंहगड घ्या, काय त्यात? आणि दुसरंही अजून एक बोलले, वडिलांच्या सुटकेसाठी एक सिंहगड द्यावा लागला
तर त्याचं मोल ते काय, वडील त्याच्याहून मोलाचे आहेत. आणि मग महाराज म्हणले, काका चुकलं, मी हे बोलायला नको होतं, अवधानानं बोललो, चुकून गेलं. तो सिंहगड आईसाहेबाला समोरून दिसतोय आणि तो घेण्यासाठी पुढच्या काळात हा सिंहगड दिला आदिलशाहला. आदिलशाहकडून पुन्हा जिंकला. पुन्हा मोगलशाहीमध्ये आल्यावर मोगलाला द्यावा लागला. पुन्हा तो नरवीर तानाजी मालुसऱ्यांनी जिंकला. पुन्हा औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा मोगलात गेला. मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. नवजी बलकवडे, परवाही मी नाव सांगून टाकलं, नवजी बलकवड्याने तो जिंकला. तसाच तानाजी मालुसऱ्यासारखाच रात्री अपरात्री चढून गेले, वर गेले, मोजके लोक नेले आणि किल्ला जिंकला. लक्षात ठेवा. म्हणजे असा सिंहगड म्हणले की हे सगळं लक्षात आलं पाहिजे. राजगड म्हणले की असं सगळं लक्षात आलं पाहिजे. राजगडावर काय झालं, हा पहिला शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे म्हणून लक्षात आलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा किल्ला आहे म्हणून लक्षात आलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या राजधानीचा, पहिली राजधानीचा किल्ला आहे म्हणून लक्षात आलं पाहिजे. सुमारे 26 वर्षाचा काळ शिवाजी महाराजांनी इथं काढलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त आयुष्य राजगडावर गेलं आहे महाराजांचं, म्हणून किल्ला आपल्याला तसा पाहता आला पाहिजे. इथं काय घडलं, हे सगळ्या गोष्टी. पत्नी आजारी असताना कर्तव्याला प्राधान्यता देऊन, भाव बाजूला ठेवून शिवाजी महाराज तिकडे गेले, ती राजगडावरून गेले, म्हणून तो किल्ला आपण पाहिला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. तिथं गेल्यावर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. जिजाऊसाहेब शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेत आणि त्यांना सोडायला तिथून बाहेर पडायला लागलेत. नेताजी आडवा आला म्हणून ते तिथं गेले की लक्षात आलं पाहिजे. इथं ते घडलं. पुढे जिजाऊसाहेब राजगडावर असतानाच सती जायला निघाल्या. शहाजीराजे गेले आणि शिवाजी महाराज सुरतेवरून माघारी येऊन त्यांना थांबवलं. हे तिथं गेले की लक्ष द्यायला हवं काय झालं. शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई साहेब इथंच वारल्या, राजगडावरच वारल्या. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली तेव्हा सुवेळा माचीचं नाव काय लक्षात ठेवा, सुवेळा. तुम्ही संस्कृतचा व्याकरणाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात. सु आणि वेळा. सु म्हणजे चांगली, वेळ म्हणजे वेळ. म्हणजे वेळ पाहून, मुहूर्त पाहून ज्याची स्थापना केली किंवा ज्याचा आरंभ केला, भूमिपूजन केलं, बांधकाम झाल्यावर कोनशिला बसवतो आपण, तसं भगवान म्हणजे शिवाजी महाराजांनी गणपती पूजिला. त्या सुवेळा माचीच्या सुरुवातीला उजव्या हाताला तटात गणपती आहे. पहा तुम्ही जाऊन, लक्षात आलं पाहिजे शिवाजी महाराजांनी हे केलेलं आहे बरं का, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी इथं लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे किल्ला पाहणं, शिवाजी महाराजांची ऊर्जा तिथून आपल्याला उत्पन्न झालेली घेता आली पाहिजे. म्हणजे किल्ला पाहणं. नुसतं मी किल्ल्यावर गेलो आणि आलो काही उपयोग नाही. परवाही मी बोलून गेलो, नुसतं पाहिलं काही किंमत नाही. सगळ्या गोष्टी या अर्थात पांडुरंगाला दर्शन करतो ना त्यावेळेस जसा भाव आहे तसा किल्ल्यावर गेल्यावर भाव. पंढरी होय वारकरीन पाहे रे पंढरी. पंढरपुरात या, अवश्य या, दर्शन करा, सगळं आहे. पण कोणचा भाव ठेवून, वारकऱ्याचा भाव ठेवून या. वारकरी होय व्हा आणि मग पंढरपुरात या, मग पंढरपूरचं महात्म्य कळेल. राजा कृष्णदेवरायाची किंवा रामदेवरायाची एक कथा आपल्याकडे सांगितली जाते. कोणची कथा सांगतो मी. विजयनगरच्या राजाला एक ब्राह्मण फिरत गेला आणि त्यांनी फिरताना त्याच्या राजाची भेट झाली. तो तिथंच गेला होता नाही, सगळा हिंदुस्थान फिरत होता. आणि तो फिरत असताना राजाने त्याला विचारलं कुठून आले, काय केलं, सगळं वास्तपुस्त झाली, काय त्याची व्यवस्था करायची ती पण केली. त्याची गाठ झाल्यावर आणि राजाने विचारलं एवढा सगळा देश फिरताय पण विजयनगर सगळं साम्राज्य, असे सोन्याचे कळस, चांदीची घरं, आतून सोनं लावलेले, एवढं मोठे सुबत्ता असणारा घर, गाव तुम्हाला कुठं दिसलं काय. तो म्हणला क्षमा करा महाराज, पण हे तुमचं वैभव काहीच नाही. म्हणजे राजाचं कुतूहल जागं झालं, काय खरं काय, पण क्षमा करा म्हणला. पंढरपुरात याच्यापेक्षा जास्त वैभव मी पाहिलं. पंढरपुरात देवदेवता येतात, सप्तसरिता येतात, सडा संमार्जन करतात. तुमच्या गावात ते येत नाही. सगळंच येतात. कामधेनू पण येते, तिथं राहते. सगळ्या नद्या येतात, सडा संमार्जन पंढरपुरात करतात. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत इथं देवतांचं वास्तव्य असतं. आणि सगळी नगरी, पंढरपूरची नगरी सोन्याची आहे. तुमची नुसती घराचे कळस आहेत, बाकीचे नाही. सगळी नगरी सोन्याची आहे. नुसती नगरी सोन्याची आहे नाही, ते झळकते अशी आहे की लोकांना त्याची दीप्ती सहनही होत नाही. इथले लोक, घरोघरीचे लोक सुद्धा चतुर्भुज नर नारी आहेत, ते विष्णू स्वरूप आहेत. तुमच्याकडे ते काय आहे, तुमच्याकडे नुसतं वैभव असेल, काहीच नाही.
खरंच अशी नगरी आहे का? राजाला कुतूहल दाटलं. खरंच आहे का? तो म्हणला हो आहे, मी खोटं बोलणार नाही. पण प्रत्यक्षात नगरी नगरीसारखीच असते हो. विजयनगर असलं काय आणि पंढरपूर, दिल्ली असली काय. दिल्लीचं आता कौतुक आपण सांगू, पण आहे तसंच ना. तो तिथून निघाला. राजा म्हणला चला मी पाहायला येतो. राजा तिथून पंढरपुरात आला आणि हेनं देवाला विनंती केली, मी सांगितलंय देवा तुमच्या नगरीचं कौतुक, तुमचं वास्तव्य इथं आहे, तुमच्यामुळे सकल देवदेवता इथं राहतात, सगळं काही आहे. असं जर नसेल तर राजा मला सुळी देईल, मला मारून टाकेल. आता भक्ताचा काय वर घ्यायचं काम तुमचं आहे, सांभाळा. आणि राजा खरोखर पंढरपुरात आला आणि त्याला ती नगरीत तशी दिसली, देवाने तशी दाखवली. का? भक्ताचा काय वर घेण्यासाठी. भक्ताला नगरी कशी दिसते? चतुर्भुज नरनारी, पंढरीचे तृणपाषाण तेही देव जाणावे. इथले लोक सुद्धा चतुर्भुज आहे. चतुर्भुज म्हणजे 4 हाताचे आहेत, म्हणजे विष्णू स्वरूप आहेत. कारण आपल्याकडं तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिपाठाचा विषय जेव्हा करतो आपण, 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत ना. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. स्वरूपता म्हणजे भगवंताच्या रूपासारखं रूप निर्माण होणं म्हणजे स्वरूपता. सलोकता म्हणजे त्याच्या लोकात राहायला निवास मिळणं म्हणजे सलोकता, किंवा तुमचा लोक त्याच्यासारखा होणं, वैकुंठ लोकासारखा होणं. सायुज्यता म्हणजे देव आणि भक्त एक जीव होणं म्हणजे सायुज्यता. समीपता म्हणजे देव आणि भक्त शेजारी शेजारी राहणं म्हणजे ते. मग त्या अर्थाने त्याचा विचार पंढरपूरचा असाच केअर करता येतो. म्हणजे तुम्ही जर भक्त असाल, तुम्ही जर वारकरी असाल, तरच तुम्हाला पंढरपूर असं दिसेल. इथं आपण राहतो, इथे अन्य लोक येतात राहतात, हे सगळे विष्णू स्वरूप आहेत. याचा विचार महत्वाचा आहे. म्हणजे तसं असेल तर तसं दिसतं, अशा अर्थानं विचार करतो. राजगड आपल्याला तसा दिसला पाहिजे. शिवाजी महाराज इथं राहतायत, नांदतायत, फिरतायत. आप्पा दांडेकर असं म्हणायचे की दगडादगडात, किंवा बाबासाहेब पुरंदरे, दगडादगडाचा हुंकार आपल्याला ऐकू आला पाहिजे. दगडापाशी गेलं की ऐकलं पाहिजे, महाराज इथं होते तेव्हा माझ्यावर हात ठेवलाय, इथं उभारले तटबंदी पाहायला, इथं बंदोबस्त पाहायला आले, मावळ्याशी बोलत उभारले, गप्पा मारल्या, किंवा भेटले, काही कामं सांगितले, तेव्हा ते माझ्यावर पाय देऊन उभारले होते. हे आपल्याला ऐकता आलं पाहिजे, म्हणजे किल्ला पाहिला. आप्पा किल्ल्यावर हिंडताना फिरताना जरा राजवाड्याच्या किंवा जास्त वास्तव्य असणाऱ्या महाराजांच्या ठिकाणापाशी गेले की ते असं सर्व चोपून वागल्यासारखे वागायचे. आप्पा असं का? असं विचारलं होते. म्हणजे अरे मला असं वाटतं की महाराज आत्ता इथून जातील, आपली अडचण त्यांना होऊ नये, आपला त्यांना धक्का लागू नये, आपण आडवेत रस्त्यात असं वाटू नये, म्हणून मी जरा चोपून चोपून चालतो. लक्षात येत आहे ना? असं असलं पाहिजे वर्तन, तर किल्ला पाहिला. राजगडावर हे सगळं आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, म्हणून किल्ला पाहिला. या राजगडावर आता आऊसाहेब अज्ञानदासाला बोलवलं आणि तो आलाय. दरबार भरला, जखमनाम्याचा दरबार भरला, सगळ्यांना बोलवलं गेलं. अज्ञानदास शाहीर येणार आहे, पावडा गाणार आहे, या. मग सगळे मराठी वीर ज्यांनी प्रतापगडच्या युद्धात पराक्रम गाजवले ते सगळे दरबारात बसले आणि अज्ञानदास शाहीर तिथं उभारलाय. कंबर बांधली, पटका बांधला. आपण कंबर बांधीन पटका बांधला म्हणली कीर्तनाला उभारलेलं लक्षात येतं ना, तसं अज्ञानदासाचं स्वरूप आठवायचं. आनंदाच्या लाटा दरबारात उचलत होत्या. दरबारात सगळेजण होते. कान्होजी जेधे येऊन बसले. सभेत दाटी उडली. लहान मोठे कोणी नाही. मोठे मान्यवर थोडे पुढे बसतात, लहान आहेत ते वयानं असू मानानं असू थोडं थोडं मागं सरकतात, बसतात, ऐकतात, उभारतात. राजगडावर आता असा जर विचार ही कुठं झाला असेल, महाराजांच्या वाड्यात, पण वाडा लहान आहे. मग कुठेतरी उघड्यावरती कार्यक्रम केला असेल बसून. विचार असा करायचा, इथं झाले असेल, शक्य आहे इथं झालं असेल. दफावर दरबारात थाप पडली. महाराजांकडे सकट सर्वांच्या नजऱ्या तिकडे गेल्या. तुंतुण्याने तारा शहारल्या. झांजाची किणकिणी सुरू झाली. खंजिरी तराडली, घुमरांचा नाद आणि मर्दानी आवाजात दरबाराचं काळीच फुलवीत फुलवीत आर पार गेला. आवाजच शाहिराचं कौतुक असतं खरं. खडा आवाज, मोठा आवाज. महाराजांना आणि राजसभेला मुजरा केला आणि अज्ञानदासाने गणगौरीला वंदन केलं. पहिलं मंगलाचरण असतं त्या पद्धतीनं. 36 चौकाचं आहे. काही चौक आपण पाहायचे, सगळेच पाहत बसलं तर काय हरकत नाही, पण तेवढं नको आहे. आत्ता आपल्याला थोडक्यात संपवायचा विषय. अर्थात यात सुद्धा किती होईल आज मला नाही शंका आहे.
आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं होईल का नाही मला नाही वाटत. नमन माझे आदि गणराया गणा सकळी ऐका चित्त देऊना नमिलिया सारजा ल्याली जडिताचे भूषण. अंगावर अलंकार लिहून शारदा ती बसली आहे, तिला मी नमन करतो, गणपतीला नमन करतो. तुम्ही आता सगळे चित्त देऊन ऐका. आता अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे ऐसे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली सुरुवात करताना आता लक्ष देऊन इकडं ऐका. सुरुवातीला ओव्यातल्या काही ओव्यात पहिली ओवी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. लोकाला असं वाटतं बरं का हे गणपतीचं वंदन आहे, मान्यच आहे, नाही नाही, पण माऊली फार वेगळ्या पद्धतीचं काम आहे. देवा तूच गणेशू, गणपती म्हणून सुद्धा तूच आहे. विठोबाला विचार करतायत भगवंताचा. देवा तूच गणेशू गणपती आहे, पण या नमनाचा गणपती आहे, पण इतर वेळेस तूच मुख्य आहे. तूच ते गणपतीचं रूप घेऊन इथं बसलेला आहेस. तूच सकलमती, पण मला देणारा बुद्धी तू आहे. मग गणपतीची सगळी विशेषणं सांगतात. तो कसा आहे काय आहे. सध्या चैतन्य महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अजून ते गणपतीचंच वर्णन चाललेलं आहे, लक्षात ठेवा. इथं ते आहे माझे नमन आदि गणा सकळी ऐका चित्त देऊना नमिलिया शारदा ल्याली जडिताचे भूषण. अज्ञानदासाचे वचन नमिला सद्गुरु नारायण. मी त्या गुरुला नमन करतो. मग अशी तोही विचार बोललो. म्हणजे नमिला सद्गुरु नारायणाचा अर्थ दोन पद्धतीने लागतो. या नारायणाने सद्गुरूचं नमन केलं किंवा मी नारायण नावाच्या सद्गुरूला नमन करतो. दोन्ही. आता ह्याचा अर्थ कसा लावायचा. बाकीची साधनं जर उपलब्ध असतील तर अज्ञानदासाचा गुरु कोण या विषयानं त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. कारण अन्य साधनात नारायण नावाच्या गुरुचं अजून एका माणसाने वर्णन केलेलं आहे, शाहिराने वर्णन केलेलं आहे. तुळशीदासाचा पोवाडा आहे, त्यात पण वर्णन आहे. यमाजीचा शाहीर यमाजीचा पोवाडा आहे, त्यातही वर्णन आहे. या यमाजीनं मात्र माझा गुरु नारायण असंच म्हटलंय. त्यामुळं यांचाही गुरु नारायण असावा असा आपण विचार करायला हरकत नाही. सद्गुरूच्या प्रसादे संपूर्ण आंबेचे वरदान गायीन वजिराचे भांडण भोसल्या सरजा दलभंजन. शब्दाचं लाघव किंवा वैभव किंवा माणसाला विरोध चेतना देणारा विषय लक्षात ठेवण्यासारखा आहे. आता मी गायला बसलोय, काय गातोय. वजिराचं भांडण. वजीर म्हणजे अफजल खान, वजीर म्हणजे मातब्बर सरदार. त्याचं भांडण कोणाशी, राजा शिवाजीशी. त्याचं मी भांडण गायला आलेलं आहे. गायीन वजिराचे भांडण भोसल्या सरजा दलभंजन. वजिराचं भांडण भोसल्या सरजा म्हणजे भोसला राजाचं दलभंजन. दलभंजन म्हणजे अफजल खानाच्या सैन्याचं पारिपत्य त्याने कसं केलं. भजन नाही, भंजन बरं का. भंजन म्हणजे तुकडे तुकडे करणे, फोडून टाकणे. फौजेवर लोटता यशवंत खंडेश्वरी प्रसन्न. सैन्यावर चालून जातात तेव्हा भगवान देवी तिला प्रसन्न आहे. अज्ञानदास बोले वचन गायीन राजाचे भांडण. आता मी राजाचं भांडण सांगतो. भांडण याचा अर्थ झुंज, युद्ध असा इथे घ्यायचा. देश इलाईत काबीज केले तळ कोकण. हा सगळा देश शिवाजीराजांनी काबीज केला, हळूहळू हळूहळू केला. कोकण पण जिंकलं. सारा दरबार खुशीत आला आहे. सगळा जीव आता पोवाड्याकडे वळला आहे. लोकांचं कान, डोळे नाही तरी कान. खरं तर पोवाडा असा आहे, दृक आणि श्राव्य दोन्ही पद्धतीचं माध्यम आहे. जेव्हा आपण टेपवर ऐकतो तेव्हा फक्त श्राव्य असतं. ज्याला डोळे नाहीत त्याला ऐकूनही चेतना आली पाहिजे, ज्याला डोळे तर कान नाहीत त्याला बघून चेतना आली पाहिजे, म्हणजे दृकश्राव्य म्हणायचं. दोन्ही ज्याला आहे त्याला तर काय बोलायचं कामच नाही. अभिनय म्हणजे काय. अभिनय म्हणजे हे, ज्याला डोळे नाही आहेत त्याला ऐकून ते समजलं पाहिजे. तू काय करतोय, डावीकडे जातोय, उजवीकडे जातोय, हालचाल काय करतोय, त्याच्या वाक्याच्या फेकीवरून, रोह अवरोहावरून, शब्दाच्या उच्चारावरून त्याचा भाव कळणं म्हणजे अभिनय. म्हणजे ज्याला कान नाही, डोळे नाहीत म्हटलं बरं का मी, ज्याला डोळे आहेत त्याला त्याच्या हालचालीवरून, देहबोलीवरून त्याला काय म्हणायचं हे कळणं म्हणजे अभिनय. या अर्थाने सगळं आपण विचार केला पाहिजे. इथं तसं आहे. दरबार सगळा खुशीत आलाय. अज्ञानदासाकडे सगळ्यांचे डोळे रोखलेले आहेत आणि तो उभारून काव्य गातोय. नुसतं गातोय नाही
गात असताना अभिनय पण करणं हे त्यातलं आहे. कीर्तनात आपल्याकडं खूप जणाला ते जमतं, सगळ्यालाच जमतं असं नाही. एक लईत चालत राहणं हा जरी भाग असला कीर्तन, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, अंग हरिरूप झालं पाहिजे गाणाऱ्याचं, कीर्तन करणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं, तर ते कीर्तन. तसं पोवाड्याचा विषय आहे. पोवाड्याच्या अर्थानं माणूस काय झाला पाहिजे, वीर उत्साह वाढला पाहिजे त्याचा. आणि ते आता या सभेत चालू आहे, दृकश्राव्य पद्धतीनं चालू आहे. दरबार खुशीत आला, सगळ्याचा जीव पोवाड्याकडे लागला. कोणी पाहतंय, कोणी ऐकतंय, दोघाला दोन्ही गोष्टी करता येतात. आवाज लांबपर्यंत जातो तिथपर्यंत चालतंय. ताजा ताजा पोवाडा आहे, ताजा ताजा दोन्ही अर्थाने, नुकत्या घडलेल्या घटनेचा पण आहे आणि लगेच त्वरित तयार करून उभारलाय अशा अर्थानेही ताजा आहे. खानाचा पोवाडा रचणारा, खानाच्या वधाचा पोवाडा रचणारा आणि गाणारा अज्ञानदास शाहीर. मग काय बोलावं, अज्ञानदास म्हणजे अज्ञानदास. मी मगाशीच अज्ञानदासाचं कौतुक खूप बोललो. महाराष्ट्रातला पहिला शाहीर किंवा पहिलं वाङ्मय उपलब्ध असणारा शाहीर. याच्या आधी पोवाडे निर्माण झाले पण आपल्याला मिळालेले नाही. त्याची चव काय सांगावी, त्याच्या पोवाड्याची चव ऐकल्यावरच कळते. आता अज्ञानदास नाही आहे, आपण शब्दानं कळून घ्यायची, सांगता येत नाही. भरल्या वांग्याची भाजी आणि लसणाची चटणी सुद्धा याच्या चवीपुढं फिक्की, इतकं याचं कौतुक. अज्ञानदासाने चौका पुढून चौक म्हणजे कडवे, आपण ज्याला कडवे म्हणतो त्याला चौक म्हणतात शाहिरीमध्ये. 5-6 कडव्याचा एक चौक असं ते असतं. गायला सुरुवात केली, लोक उत्साह वाढायला लागले. भले पट्टे, वा वा शाबास, लोकांना आनंद व्हायला लागला, शाबासकी द्यायला लागली. देश दुनिया काबीज केली, 12 मावळे घेतली. चंद्रराव कैद केला, त्याची गडजावळी घेतली. चेतपावली काबीज केली, ठाणी राजांची बैसली. राजांची ठाणी सगळीकडे बसली, म्हणजे राजांचा कब्जात सगळी गावं आली. घेतली जावली आणि माहुली, जावळी घेतली, माहुली घेतली. चेव कल्याण भिवंडी काबीज केली, सोडविले तळ कोकण, चेवले ठाणी बैसविली. कुबल बाकी घरे शिवाजी राजाच्या हाता आली. मुलांना हमात फिर्याद बादशाह गेली, लोकांनी जाऊन फिर्याद केली बादशाहपाशी. बादशाह आधी क्रोध आली, बादशाह आधी क्रोधा आली, जैसी आग्न पर जाळली. बादशाह आधी म्हणजे बादशाहच्या पोटी जन्माला आलेली ती अली आदिलशाहची आई, ती कोणाची तरी लेक आहे ती, म्हणून ती बादशाह आधी म्हणलं तिला. डोळ्यातून प्रलयासारखा अग्नी काढायला लागली ती. जित धरावा राजाला, कुल वजीराला खबर दिली. सगळे वजीर बोलवून घेतले, म्हणजे सगळे सरदार बोलवून घेतले, राजाला जिवंत धरायचं आहे. आणि मग अफजल खानाने भर दरबारात प्रतिज्ञा केली, मोहिमेचा विडा उचलला. विजापुराबाहेरून खान बाहेर पडला. खान कटबंद केला, कोटा बाहेर डेरा दिला. विजापुराच्या बाहेर त्यानं आपला तंबू टाकला, पहिला मुक्काम टाकला. आणि मोठा अपशकून झाला त्याला, फत्या लष्कर हाती हो मेला. खबर गेली बादशाहाला, बिनीचा हत्ती त्यानं पाठवला. फते लष्कर हत्ती अफजल खानाच्या पहिल्याच दिवशी मेला. राजाला कळल्यावर ती बाकीच्या लोकातला उत्साह संपू नये म्हणून आपला हत्ती त्यानं पाठवला. 12,000 घोडा अब्दुल्ला खाना लागी दिला. अफजल खानाबरोबर 12,000 घोडेस्वार दिले. पोवाडा रंगत चालला, दणाणत चालला. पोवाड्याची जडणघडण अशी कडकडीत होती की महाराजांसकट साऱ्याचं चित्त अजून सुद्धा ऐकल्यावर आपल्याला असं कान लावून ऐकायची इच्छा होती. अज्ञानदासानं सगळ्यांना आपल्या कब्जात घेऊन टाकलं होतं. घडलेल्या नव्हे, घडवलेल्या करामती आता त्यावेळेस महाराजाच्या घडलेल्या होत्या, पण महाराज समोर आहेत आणि बाकीचे लोक समोर आहेत. त्यातले ते सहकारी आहेत, ते सगळं त्यांना आठवत आहे, ते दिसायला लागलंय. आपण केलंय हे, आपण केलं हे असं. त्यावेळेस कसं आपण लढलो आठवत आहे, आपण घडवलंय हे. किती कौतुक वाटत असेल ना प्रत्येकाला. आपलं घडवलेल्या करामतीचं चित्र डोळ्यासमोर तळायला लागलं. ऐकून लोक गुंग झाले. तेथून कुच कटकाला, अब्दुल्ला फौजेने चालला. मजलीवरी मजल, अब्दुल्ला तुळजापुरा आला. फोडली तुळजा, वरती मसूदच बांधली. तुळजाभवानी फोडली, तुळजापुरात आला आणि तुळजाभवानीच्या मंदिरात मशीद बांधली. मसूद बांधणी पुढे गाय जब केली, त्या देवळात गाय कापून टाकली. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा अज्ञानदास अशा पद्धतीने वाचायचा. काय काय घडलं अफजल खानाचं.
अनेक कागदपत्रात आहे. तसं अज्ञानदासांनी तत्कालीन शिवाजी महाराजांच्या समकालीन ती सगळी कथा ऐकली आणि मग पोवाडा रचला आणि सांगितला ना, म्हणजे त्यातली सत्यता त्या अर्थाने विचार करायची. अब्दुल्ला फोड देवीला काही एक अजमत दाव मला, कोपली भद्रकाली, काही तुझी करामत असेल तर मला दाखव, असं म्हणून देवीला तिने फोडलं, हातात घण घेऊन फोडलं. आणि मग कोपली भद्रकाली ती संतापली. बांधुनी शिवराजाप दिला, अंबा गेली सपनाला, काही एक बोले शिवराजाला. स्वप्नात गेली शिवाजीराजाला तिने सांगितलं. काय सांगितलं? 32 दाताचा बोकड आला वधायाला. तुझ्यापाशी 32 दाराचा बोकड मी पाठवलाय, वध करायला पाठवलाय, नुसता नाही, देवीला बळी लागतो ना, तो आलाय. तेथून कूच केले कटकाला, अब्दुल्ला वाई लागी आला. आपल्या मुलखात राहिला, कोट बांधून पिंजरा केला, आपल्या तटबंदीची व्यवस्था केली. बरेपणाचा कागद देऊन हेजीब महाराजापाशी आला. तुमच्या विषयानं कौल देतो, आम्ही तुम्हाला काही करत नाही, या भेटा म्हणून दूत आला. त्याचा विषय आहे. राजा पुण्यात मस्त झाला, देश पाठीशी घेतला, जावळीत जाऊन राजा राहिला. जावळीत आता राजे येऊन राहिले, पुण्यात म्हणजे राजगडावर. हेजीब अब्दुल्ल्याचा आला. हेजीब बोले महाराजाला, खान बऱ्यापणाशी आला, खानास भेटता थोर बादशाह सल्ला झाला. तुम्ही येऊन खानाला भेटा, बादशाची त्याच्यावर मर्जी आहे. तुम्हाला बादशाला काय पाहिजे ते बादशाकडून महाराज खानसाहेब तुम्हाला देतील. अफजल खानाने जावळीच खोण्याचं मी सगळं पुढे एक 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 सांगत गेले. 36 चौक विचार आहे सगळा कवड्यातला. खानानं खोऱ्यात यायचं कबूल केलं, तिथपर्यंत आला. फौजेसह त्याने जावळीकडे कूच केलं, निघाला. हत्तीचे पायी तोरडल्याला, वरी जेजला सोडल्या गजढाला. फौजा मागे फौजा, खान कडाक्याने चालला. हत्तीच्या पायी तोरड म्हणजे साखळ्या. तो वाईतून आता जावळीच्या खोऱ्यात यायला लागलाय. त्या साखळ्या वाजवत वरच्या गजावरच्या ढाली म्हणजे झेंडे घेऊन तो आता निघालेला आहे. फौजा मागून फौजा, कडाक्यानं चालला, कडकपणा निघालाय. पण कसं आहे, रडतोंडीच्या घाटाखाली अब्दुल सारा उतरू दिला. महाराजांनी त्याला रडतोंडीच्या घाटातून खाली उतरू दिला. इसारत सर्जाच्या लोकाला, ज्यांनी घाट बळकावला, ज्यांनी घाट बळकावून ते उतरले की घाट बळकावून ठेवला. मागल्याची खबर नाही पुढल्याला, लोक उतरस्तोर ग बसले, रडतोंडीच्या घाटात महाराजांची माणसं जाऊन बसले. पण त्याची खबर अफजल खानाला कळू दिली नाही. कटकाची खबर कैशी त्याला, लोक आलेले कळलंच नाही. जाऊ जाणे येऊ नेणे ही गत झाली अब्दुल्ल्याची. शिवाजी महाराजांनी ठरवलं तसं जाणं आणि येणं शिवाजी महाराजांवर अवलंबून अशी अफजल खानाची गत झाली. जावळीत उतरुनी अब्दुल दिशाभूल झाली त्याला. राजांनी सदारा सवारिल्या, सदर सवारली, भेटीच्या ठिकाणी शामियाना उभा केला. गाद्या पडगाद्या घातल्या, तिवाशा जमखान टाकले, वरी तिवाशा जमखान टाकले. जमखान म्हणजे खाली जे गालीचे टाकतो त्याला जमखानी म्हणायचं. सदर पिकदाण्या ठेविल्या, सुरंग चारी खांब सदरेचे, वरी खोस मोतियाचे. चारी बाजूला 4 सुरूचे खांब, सुरदार खांब म्हणतात, ते उभे करून त्याच्यावरती सदर उभी केली. त्याला झालर लावली, वरती मोत्याचे खोस लावले झुंबर म्हणून. माणिकाच्या भरणी हाती मोत्याच्या बसविल्या. माणिकाचे ढाळ नाही, दुसरे सदरेची मांडणी. सूर्य लखलखतो गगनी, जसा सूर्य गगनात लखलखतो ना तसा या सदरेचा इंतजाम. असं लखलख केला की सूर्यच इथं जमिनीवर अवतरलाय का असं वाटावं. माणिकाचे ढाळ सुदरे सुवर्णाचे पाणी. बसायला जी सदर आसन घेतलं त्याला सोन्याचं पाणी दिलं होतं. सोन्याची सदर घातली म्हणायचं त्याला थोडक्यात. काचबंदी पटांगणाचा ढाळ, कापूर कस्तुरी परिमळ. तिसरे सदरेची मांडणी, हिरे जोडले खणोखणी. प्रत्येक कप्प्यात हिरे सुद्धा लावले, माणिक लावले. पटांगण असं काही केलं, त्याच्यात गालीचे घातले, तिथं सुगंध सोडला. कशाचा? कापूर कस्तुरी याचा वास सगळीकडे यायला लागला. वाळियाच्या झांजी दवण्याचे कुंड घालोनी, ब्राणपुरी चिटाचे आडोआडी पडधे बांधुनी. वाळा आणि दवणा हा
कुंड म्हणजे अग्नीची बारकी बारकी आपण ते धूप घालतो का नाही त्याच्यासाठी कोळशे घालतो तसं जागोजागी ठेवले होते आणि तिथे जाळत टाकले म्हणजे त्या वाळ्याचा वास त्या काय दुसरं म्हणतात दवण्याचा वास. दवणा वाळा माहीत सुद्धा नाही आता आपल्याला म्हणजे मिळतो दवणा माहीत नाही सगळ्या लोकांना. आपल्याला पंढरपुरात शेजारी आहे म्हणून माहिती आहे. महादेवाला शिंगणापूरच्या चैत्र महिन्याच्या उत्सवात वाहायला जातो आणि शिंगणापूरच्या यात्रेत तो दवणा भरपूर उत्पन्न होतो. चैत्राची पुनवबाई दवण्यानं घमघमली. चैत्राच्या महिन्यातच दवणा येतो आणि अख्खा चैत्र महिनाभर पंचांगात धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णूला दवणा व्हावा, गणपतीला अमक्या दिवशी व्हावा, दुर्गेला अमक्या दिवशी व्हावा. म्हणजे प्रत्येक देवतेला त्याची तिथी आहे त्या दिवशी दवणा व्हायचं सांगितलेलं असतं. दवणा ही सुगंधी वनस्पती आहे. तो घरात आणून ठेवला की सगळ्या घरभर नुसता असा वास सुटतो ना. एखाद्याला वासाचं वावडं असेल तर डोकं उठतं त्याचं इतका वास असतो. सुगंध असतो पण छान असतो. चैत्र महिन्यातच ज्योतिबाचीही जत्रा असते त्यालाही तो दवणा वाहतात. लक्षात ठेवा. ज्योतिबाच्या ठिकाणी आणि शिंगणापूरच्या ठिकाणी दवणा मिळतो भरपूर वर्षभर दवणा मिळतो. दवणा औषधी वनस्पती म्हणून पण वापरला जातो आणि तो जर अग्नीत घातला तर त्याचा सुगंध अजून लांब दूरवर धुराच्या निमित्तानं पसरतो. तो दवणा आणला, तो वाळा आणला, तोही वाळा आपण पाण्यात घालून पितो आपल्याला तेवढंच माहीत असतं. किंवा उन्हाळ्याच्या दिवसात अंगाला अत्तर म्हणून वाळ्याचा अत्तर लावतात. तो वाळा दवणा आणला त्याचे कुंडात टाकला आणि सगळीकडे सुगंध निर्माण केला. बुऱ्हाणपूर गावात उत्तम पडदे कापड मिळतं त्याला चिटाचं कापड म्हणतात. त्याचे पडदे घातले. चौकोनी चारी समया चांदिवा जडिताचा बांधला. 4 ठिकाणी 4 समया ठेवल्या आहेत. आत वर जडिताचा म्हणजे हिरे रत्न माणिक मोती त्याच्यात जडवलेला चांदवा बांधला. छत बांधलं जिथं बसायचं आहे त्या जागेला. ती जे छत असतं लहान मुलाच्या डोक्यावर चांदवा बांधतात. पाळणा असतो का नाही पाळण्यावर चांदवा असतो. चांदव्याचे 2 उद्दिष्ट एक सुशोभितपणा आणि दुसरा वरून पडणारी माती लेकराच्या डोळ्यात अंगावर पडू नये ह्या भाग. आता चांदवाच बुडला माहीतच नाही काही. घरात सुद्धा झोपण्याच्या पलंगाच्या वर चांदवा बांधतात वरून माती पडू नये म्हणून आणि झोपताना छान दिसावं वरचं. आणि त्या चांदव्याला खेळणं बांधलेलं असतं. ते लेकरानं पाळण्यात पाय आदळला की ते खेळणं हलतं खुळ आणि ते हल्लेलं बघून त्याला आनंद होतो आणि ते परत पाय वाजवत राहतं. हसून खेळून लेकराचा आनंद होतो. म्हणजे चांदव्याचे असे अनेक उद्दिष्ट आहेत. तसा चांदवा सदरेवर पण घालतात. मी मागेही सांगितलं दिल्लीचं तख्त सदाशिवभाऊनी फोडलं. ते तख्त म्हणजे दिल्लीच्या तख्ताच्या वर जो वरची बाजू होती त्याला चांदवा होता तो चांदीचा होता. छत चांदीचं जडवलेलं होतं ते भाऊंनी हाताने घण फोडलं आणि ते चांदव्याच्या त्या तख्ताच्या बाकीच्याही काही गोष्टी असतात त्या सगळ्याची चांदी गोळा केली आणि त्याचे रुपये पाडले आणि मराठी लष्करांना वाटले पगार म्हणून. आता इथं अफजल खानाच्या हिशोबाने आपण विचार चाललाय तसा चांदवा वर बांधलेला आहे. चांदवा जडिताचा बांधुनी घोच मोतियाचे वर ठिकडी नानापरीची शोभा त्याला वाढवली. अवघी जडिताची लावणी हिरे जोडले खणोखणी प्रत्येक कप्प्यात हिरे लावले आहेत. बहुत सवारिल्या सदरा आयशा नाही देखील कोणी. अशा सदर कोणी आत्तापर्यंत आयुष्यात कोणी पाहिली नाही. जणू इंद्राची इंद्र सभा जिथं अवतरली आहे. आणि अज्ञानदास खास मुलाखतीच्या शामियानात आला. आता तो सगळा शामियाना कसा सुचवला सांगितलं पण आता मुलाखतीच्या वेळेस आला. खानाच्या महाराजांच्या भेटीचा तुकडा त्याने दरबारात गायला. इतक्या उपरी राजा बोले त्या अब्दुल्ला खानाला, खाना ज्याची करणी त्याला काही एक भ्यावे रघुनाथाला. तुम्ही जातीचे कोण आम्ही जाणतो तुम्हाला. यावर अब्दुल्ला बोलला शिवा तुम चलो विजापुराला. यावर खानाची महाराजांची शाब्दिक झटापट पहिल्यांदा जी झाली ती शाब्दिक झटापट आणि नंतर प्रत्यक्ष झटापट. खानाला आला राग. इतक्या उपरी अब्दुल्ला मणिपुरा खवळला कव मारुनी अब्दुल्ल्याला. अब्दुल्ल्याने सर्जा कौसुनी धरला. असे कव म्हणजे मिठी मारली आणि शिवाजीराजाला कडकडून धरलं. चालवली कट्यार सीलवर मारा न चाले. त्यानं कट्यार चालवली. सील म्हणजे अंगाला चिलकत घातलं होतं डोक्याला शिरस्त्राण घातलं होतं त्याच्यावर मारा चालला नाही. सराईत शिवाजी त्याने बिछव्याचा मारा केला. उजवे हाती बिछवा त्याला वाघनक सर्जाच्या पंजाला. उजव्या हातात बर्जन बिछवा डाव्या हातात वाघनक आहे.
उदर फाडून खानाची चरबी आणली द्वारा. द्वारा म्हणजे पोट फाडलं आणि पोटाच्या बाहेर पोटाचं दार केलं, त्यातनं चरबी बाहेर काढली. बिचवा चालवला आणि चरबी बाहेर काढली. खान लव्हा लव्हा बोलला, खानाचा लव्हा बेगीन आला. रक्त 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 असं खान ओरडला आणि रक्त एकदम भळभळून बाहेर पडायला लागलं. अब्दुल्ला शिवाजी दोन्ही भांडते दोन्ही धुरा. 12,000 घोडा, सरदार नाही कोणी तिसरा. एवढी 12,000 आणलेत पण तिसरं सरदार नाही अफजल खानाच्या बरोबर. मस्त दोघंच भांडतायत, दोघांची झटापट चालली आहे. आणि मग खान आला आला मारला, फौज कापली लुटली सगळं काही. अज्ञानदासन हातवारे करून आवेशात सांगितलं कसं कापलं, कसं मारलं, काय केलं. मधून मधून कळत खुलत दरबारातल्या श्रोत्यातून शाबास, भले भले पट्टे, वा वा अशा शाबासक्या घेत अज्ञानदास म्हणजे समोरच्या माणसाचं मन आपण जसं पाहतो, जिंकतो, बोलताना ते डोळ्यात तरळतं ना. आवडलंय नाही आवडलंय, कीर्तन पडतंय, लोकाला काही समजतच नाही, ते घेत घेत पुढे जायचं असतं. प्रवचन समजतंय तर पुढे जायचं, नसलं समजत तर अजून खोलात जावं लागतं, सांगत सांगत जायचं. हे कौशल्य असतं वक्त्याचं. जोग महाराजांच्या जीवनातलं एक कथा आहे, लक्षात ठेवा, कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे. जोग महाराज विद्वान, आता वरकडी शिक्षण संस्था आपल्याला सगळे जोग महाराजांचं चरित्र माहीत आहे. विलक्षण विद्वान, वैदिक विद्वान, पंडित, वेदांताचा अभ्यास सगळं काही. एके ठिकाणी कीर्तनाला गेले. दिवसभर गावातलं कामधाम ते काय गप्पा गोष्टी, लोक आले गेले. संध्याकाळी कीर्तन उभारलं. जोग महाराज कीर्तन करायला गेले. लोकांना काही कळेना म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर काही हास्य नाही, दुःख नाही, आहे तसे ढम्म, नुसतं ऐकायला बसलेले दगड बसल्यासारखं. जोग महाराज अस्वस्थ व्हायला लागले. कीर्तन चालू असताना अस्वस्थ व्हायला लागले. काय काय कळेना काय. जोग महाराजांच्या बरोबर त्यांचं शिष्यमंडळ होतं, नेहमीचे लोक जे असतात त्यातले ते बरोबर होते. त्यात बंकट स्वामी होते. आणि ती जोग महाराज कीर्तनात बोलताना थोडं प्रमाण हे झालं की असं मागं बघतात, इकडे बघतो ना आपण कीर्तनकार, तसं ते इकडे बघितल्यावर बंकट स्वामी म्हणले, महाराज ती तुम्ही काय सांगताय लोकांना कळत नाही, कारण तुमचा इतकं उच्च दर्जाचं आहे की ह्या लोकांची तेवढी बौद्धिक क्षमताच नाही. हे गाव माझं आहे, माझं म्हणजे मी बोलायसारखे लोक आहे, तुमचं काही उपयोग नाहीत. आणि मग जोग महाराजांचे शिष्य असलेले बंकट स्वामी महाराजांनी जोग महाराजाला म्हणले, तुम्ही अर्ध्यात कीर्तन संपवा, मी उभारतो इथनं पुढं. आणि मग तिथनं पुढं कीर्तन अर्ध बंकट स्वामींनी केलं. आणि बंकट स्वामींनी लोकाला तिथल्या रुचेल अशा पद्धतीच्या भाषेत त्यांना समजेल असं तळातून त्या पद्धतीने कीर्तन सांगितलं. मग लोक खुलले. ते बंकट स्वामींचं जे बोलणं आहे ते लोकाला समजतच नव्हतं. त्यांची विद्वत्ता, त्यांचा वेदांत काहीच कळत नव्हतं. त्यांना त्यांच्या भाषेत समजल असं सांगायला पाहिजे, हे वक्त्याचं कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे कौशल्य नव्हतं बंकट स्वामीकडे असं नाही, म्हणजे किंवा जोग महाराजाकडे नव्हतं असं नाही म्हणत मी, पण त्यांचं विद्वत्ता एवढी उच्च पराकोटीची होती की ते किती एक तळात 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 म्हणून सांगायला लागले तर सांगता येत नव्हतं. हांडे महाराज या बाबतीत एक गंमत गोष्ट उदाहरण सांगायची. ही देगलूरकरांची कीर्तनं किंवा खंदारकरांची कीर्तनं ही म्हणजे विद्वत्ता भयंकर. ते म्हणजे श्रीखंडपुरी किंवा बासुंदीचं जेवण आहे. आमचं लोकाला लगी पटतंय, समजतंय, त्यांचं आहे, चांगलं आहे, वाईट म्हणत नाही, पण आमचं म्हणजे भेळेचा गाडा आहे. म्हणजे हसून हसून लोकाला कीर्तन करून घेणे. आम्ही बोलतो ते भेळेचा गाडा. लोकाला भेळ आवडते, त्यांना पक्वांना पचत नाही, अजून त्यांची ती पोटाची योग्यता नाही, बुद्धीची क्षमता नाही. भेळेतून त्यांना पक्वांनापर्यंत न्यायचं काम आपण करू, पक्वांना खायचं काम पुढचं मग महाराजांचं पक्वांना खातील, असा त्यांचा भाव असायचा. तसं श्रोत्यांची समोरची मनं जिंकली जात आहेत, श्रोते आपल्याला वाहवा करतायत, मग म्हणणाऱ्याला स्फुरण जास्त येतं, बोलणाऱ्याला कौतुक वाटायला लागतं. कौतुक म्हणजे आपलंच, आता त्यांना कळलंय ना, आता पुढं जाऊ, अजून छान सांगू, अजून छान सांगू. अशा पद्धतीनं अज्ञानदासाला आनंद, शाबासकी द्यायला लागले लोक, मग आनंद वाटायला लागला. आणि मग शेवट अज्ञानदासाने अफजल खान कसा आला, कसा मारला, कसा युद्ध झालं, काय काय झालं सगळं सांगितलं. खान कसा कापला हेही सांगितलं. आणि मग शेवट अज्ञानदास विश्रोत्याला शेवटच्या चरणात आला. आता राजा अवतारी जन्मला, सामान्य मनुष्य नाही, अवतारी पुरुष म्हणून तो जन्माला आलेला आहे. तो रामचंद्राचा अंश आहे, तो भगवान कृष्णाचा अंश आहे, त्यांचा अवतार आहे. भगवान शिवाचा अंश आहे. नळ नीळ सुग्रीव जांबवंत अंगद हनुमंत रघुनाथाला, हे रामचंद्राला कसे सहकारी होते ना रावणाच्या युद्धात. कोण? नळ, नीळ, सुग्रीव, जांबवंत, अंगद. एकांगी भांडण, जैसे राम रावणाला, तैसा शिवाजी सर्जा,
एकांगी नाटोपे कवणाला. रावण एकट्या राम किंवा एकटा राम रावणाला पुरून उरला, तसा शिवाजीराजा आहे. एकट्या कोणाला तो पुरून उरणाऱ्यातला नाही. अफजल खानासारखी कितीही आले तरी पालत घालणारा राजा आहे माझा. हां, धन्य जिजाऊचे कुशी राजा अवतार जन्मला. आईसाहेबाचंही कौतुक केलं त्यानं. आपल्या मते अज्ञानदासाने वीर माल्या गाल्या. मला जसं समजलं तसं ही वीर माळा मी गातोय. यश जगदंबेचे तुळजा प्रसन्न शिवाजी राजाला. पोवाडा संपवता अज्ञानदासाने कान्होजी नाईक आणि बांधलांच्या पोटात शिरला. शेजारीच ते बसले होते, त्यांच्याकडे हात केला आणि तो बोलला, अंगद हनुमंत रघुनाथाला तैसे जेधे बांधल शिवाजी राजाला. त्या ओळीत नेऊन बसवलं. जी रजी देऊन कवन पुढचं म्हटलं. दरबारात महाराजांनी अज्ञानदासाचं कौतुक केलं. बांधलांच्या आणि जेद्यांच्या पोटात गुदगुले आपलं नाव घेतलं ना कवनात. आनंद वाटला. कोण आहे? कीर्तनकारा उभारल्यावर म्हणत नाही का, गुणी वादक, गुणी गायक, गायकाची नावं माहीत असतील तर नावं घेतो. माझ्या कीर्तनाला आज आहेत, मला आनंद वाटतो. असे लोक मला बरोबर असल्यावर अजून काय कीर्तन चांगलं करायचं, अजून चांगलं करू, असा भाव, तसा भाव शिवाजीराजांचं गुणगान गातोय, पण आपलं नाव त्यात घेतलं. जसे रामराय तसे शिवाजी महाराज. रामरायाला नळ निळ सुग्रीव अंगण, तसे आपण जेधे बांधल. अंगद हनुमंत रघुनाथाला तैसे बांधल जेधे बांधल शिवाजी राजाला. शाहिरानं कौतुकाची खैरात केली. लोक तर आनंदले, सगळे आनंदले. कौतुक म्हणजे काय, नुसतं शब्दाने कौतुक असतं तसं काही लोकांना अजून काही करावं वाटतं. कोणी डोक्याचा पटका काढतो, मंदिर काढतो, शाहिरावर फेकून देतो. कोणी हातातली कडे काढतो, कोणी कानातलं चौकडा काढतो, कोणी गळ्यातलं माळ काढतो आणि त्याचं कौतुक करतो. कुस्तीच्या मैदानातही असंच असतं. शाहिराचा फड आणि कुस्तीचा फड, तमाशाचाही फड असतो आणि कीर्तनाचाही फड असतो. आनंद त्याचा भरभरून कौतुक करणं. मग ते आपल्या परीनं शब्दानं असो, पैशानं असो, जे काय असो त्याने देतात. जे काय माझ्यापाशी तुला दिलं, माझं सगळं तुला दिलं, असा त्याचा अर्थ आहे. बस तुझं कौतुक, तुझं मोल अमोल आहे. सगळ्यांनी काय दिलं, कोणी काय. आणि मग अज्ञानदासाने महाराजांना नमस्कार केला, मुजरा केला. सारा दरबार त्याचे कौतुक करत होता. महाराजाला मुजरा केला. मग आता महाराजांची द्यायची पाळी आली ना. महाराजांनी त्याला एक घोडा आणि एक शेर सोन्याचा तोडा दिला. एक शेर सोन्याचा तोडा, विचार करा, आजच्या परिभाषेत कौतुक म्हणजे 1 किलो सोन्याचा तोडा हातात घातला त्याच्या. 1 शेराचा तोडा घातलाय मला राजानं. हे कौतुक आयुष्यभर पुढे पुरणार असतं. नुसतं आयुष्यभर नाही, तो मेला तरी पुढच्या पिढ्या. आमच्या घरात असा शाहीर निर्माण झाला. आमच्या घराची अशी परंपरा आहे शाहिरीची की शिवाजी महाराजांनी आम्हाला सोन्याचा तोडा घातला होता. महाराष्ट्राच्या शाहिराची अशी परंपरा आहे की शिवाजीराजांनी त्यांना बोलवून घ्यावं आणि 1 शेर सोन्याचा तोडा दिलावा. सकळ शाहिरांना ते कौतुक आहे आणि सकळ मराठी मुलकातल्या लोकांना कौतुक आहे की आमच्या राजाची अशी परंपरा आहे की कौतुक सुद्धा कसं करावं, शेराचा तोडा द्यावा, सोन्याचा तोडा द्यावा. साधं कौतुक नाही आमच्याकडं. राजासुद्धा दानात कसा आहे असा आहे. मग महाराजांनी 1 शेर सोन्याचा तोडा त्याच्या हातात घातला, 1 घोडा बक्षीस दिला आणि मग सगळ्या शूरवीरांची पूजा महाराजांनी आरंभली. पूजा म्हणजे या अफजल खानाच्या युद्धात ज्यांनी मोलाची कामगिरी केली त्यांना महाराजांनी बक्षिसं दिली. कुणाला कडे दिले, कुणाला तोडे दिले, कुणाला मोत्याचे चौकडे दिले म्हणजे कानातले, कुणाला शिरपाव दिले, कुणाला कंठे दिले, कुणाला बाजूबंद दिले. आता हे सगळे अलंकार बुडाले, बघायलाही मिळत नाहीत. आपल्या विठोबाला ते अलंकार आहेत पहा. कंठे गळ्यातले मोत्याचे असतात, रत्नाचे असतात, माणकाचे असतात, पाचूचे असतात, हिऱ्याचे असतात. गळ्यातले घालण्याचं त्याला कंठा म्हणायचं. कुणाला कडे, हातात कडे देतात, सोन्याचं कडं. कड्याला जर अजून जडाव केला तर अजून ते मोल, जडाव म्हणजे एक रत्न जडवता येतात, आहेत देवाला आपल्याकडं पहा. कुणाला कडे दिले, कुणाला कानातले चौकडे दिले, कुणाला शिरपाव दिला म्हणजे कपडे दिले. शिरपाव डोक्यापासून पायापर्यंत पहिरण्याचे सगळे कपडे. कुणाला शिरपेच दिले, कुणाला कंठे दिले, कुणाला बाजूबंद दिले, दंडात घालायचा अलंकार. रामरायाचं कृष्णाचं चित्र पाहतो तेव्हा दंडात अलंकार असतो. बायकांच्याही दंडात बाजूबंद असतात. आता फक्त बायका घालतात, पुरुष घालताना दिसत नाहीत. ते अंबानीच्या लग्नात मोठं लग्न झालं माहिती आहे ना, अनंत अंबानीचं लग्न झालं. त्याच्या लग्नात त्याच्या आईने आणि स्वतः त्याने सुद्धा एक दिवस एकच अलंकार दोघांनी आलटून पलटून घातला, दंडात घातला. कलगी
कलगी नाही, बाजूबंद म्हणून घातला, पण ती कलगी आहे. कलगी याचा अर्थ पगडीवर बांधायचा अलंकार, फेट्यावर बांधायचा अलंकार. विठोबाला आपले खूप आहेत, पण तो जे घातलं आहे ना त्याचं विशेष असं होतं की तो शहाजहान बादशाह जो आहे हिंदुस्थानचा मोगल बादशाह होता, त्या शहाजहानचा दागिना आहे. ती शहाजहानचे दागिने चालत चालत असे आले आणि कुठेतरी बाजारात निघाल्यावर त्यांनी घेतलेत आणि तो काहीतरी 300 कोटी रुपयाचा आहे. त्यांनी तो घातला होता लग्नात, लक्षात ठेवा. म्हणजे एकेका अलंकाराची आजची किंमत एवढी आहे. महाराज तशी लोकांना वाटत आहे. किती कौतुक करावं महाराजांनी. शेरभर सोनं, विचार करा किंमत काय आज. 1 तोळा सोन्याला 1,00,000 रुपये भाव आहे. 100 तोळ्याचा भाव काय झाला, 1 कोटी रुपये. बरोबर आहे नाही, 100 गुणिले 100, 1 कोटी रुपये. महाराजांनी शाहिराला घातली, कौतुक केलं म्हणून, सगळ्यांचं कौतुक केलं म्हणून. मस्त शिवाजी राजाचं नाही, राजा देतो तेव्हा भरभरून देतो. कविभूषणानं काव्यातही सांगितलंय, इच्छा ठेवून राजाकडे दानाची इच्छा ठेवून जर इथं याचक आला, मोत्याची इच्छा ठेवली तर हिरे देतो, चांदीची इच्छा ठेवली तर सोनं देतो, घोडा मागायला गेला तर हत्ती देतो. राजा असा आहे, दानात महारथी कर्णाच्या पुढे आहे असा त्याचा विचार करायचा. कलग्या, तुरे, पगडीला तुरा लावतात ना, ते तुरा. कलग्या म्हणजे आत्ता सांगितलं देवाच्या डोक्यावर बांधायचा, पगडीवर टोपावर बांधायचा अलंकार. कुणाला हत्ती दिले, कुणाला घोडे दिले, कुणाला पालख्या दिल्या, कुणाला चौघडे दिले, कुणाला मालाची तलवार दिली. महाराज असे द्यायला लागले म्हणजे भरभरून देतात. राजा उदार उदार मायेचा. अशी माया फक्त आईनच करावी, बाकीच्याने कोणी नाही. जे सैनिक लढाईत ठार झाले, जन्माचे पंगू झाले, त्यांच्या घरी जन्मभराची भरघोस देणगी पाठवली. इथून पुढे तुझा घरचा करता पुरुष काम करू शकत नाही किंवा मेला, घर कसं चालायचं. इथून पुढचं घर 35-30 वर्ष पोरग तरुण होईन, कर्तृत्वाला येईपर्यंत चालायची व्यवस्था महाराजांनी केली. महाराज असे आहेत. अडशेऱ्या दिल्या. एखाद्या बाईचा नवरा मेला आहे तर तिने मरेपर्यंत सरकारवर जगावं, अडशेरी दिली त्याला म्हणायचं. म्हणजे धान्याचं एक परिमाण, एवढं धान्य वर्षाला तुला मिळेल. विधवा झालेल्या माया बहिणींसाठी चोळी लुगड्यासाठी वर्षासने लावून दिली. त्यांना वर्षभर पुरेल एवढं खायची व्यवस्था केली. जी पोरं आहेत, अज्ञान आहेत, बाप मेला आहे, त्यांची व्यवस्था केली शिक्षणाची, राहण्याची. ती लष्करात जेव्हा कर्तृत्वाला येतील तेव्हा त्यांना भरती करून घेतली. महाराज असे आहेत. पाहिजे तेव्हा काम करून घ्यायचं, नसताना सोडून द्यायचं, ही महाराजांची वृत्ती नाही. गरज सोडून वैद्य मरो नाही. एकदा माणूस पदरी आला की पिढ्यानपिढ्या शिवाजी महाराजांच्याच पदरी राहतो. अशी उदाहरणं मी खूप पाहिली आहे. आत्तापर्यंत शिवाजी महाराजांकडे असणाऱ्या लोकांची जुन्याची यादी काढा, नावं पहा, आणि आता विद्यमान असणारे लोकसुद्धा अजूनही शिवाजी महाराजांच्या विषयी किती निष्ठावंत आहेत पहा. बाळाजीरावजी चित्र्यांचं घराणं आहे. अजूनही बाळाजीरावजी चित्र्यांच्या घराण्यातले लोक शिवाजी महाराजांच्या विषयी तेवढेच निष्ठावंत आहेत. नुसते निष्ठावंत नाही, शिवकार्यात जुंपलेले आहेत. मी ते पाहिलं आहे. 9 पिढ्या. ते कर्तृत्ववान घराणं म्हणून महाराष्ट्रात असणारं एकमेव घराणं आहे. प्रत्येक पुरुषाचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात घेतलं गेलं आहे. अशा 9 पिढ्या आहेत त्या. बाळाजीरावजी चिटणीस शिवाजी महाराजांची. परत त्याचा विषय येईल तेव्हा मी बोलेन, सविस्तरात बोलेन. अजूनही त्यांच्या निष्ठा आहेत. हायकोर्ट जज होते, त्यांचं नाव मुंबईला हायकोर्टात जज होते, चित्री साहेब म्हणून होते. ते इंदोरला होते. मध्य प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते. आणि मध्य प्रदेशात इंदोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक जाणता राजा जे बाबासाहेब पुरंदरेंनी केलेलं आहे ते तिथं चालू होतं. आणि त्याच्या संयोजन कमिटीतले हे चीफ जस्टिस असल्यामुळं मान्यवर म्हणून त्यांना दिलं होतं स्थान. आणि ते नाटक पाहायला पहिल्या दिवशी आले, पूजा केली, परत परत नाटक पाहायला येत होते. पाहायला संयोजन समितीत होते, आले. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली, एक विनंती आहे माझी, ऐका, मला मान्य करा. काय विनंती आहे? बाबासाहेब म्हणले, अहो आपण मोठे आहात, जज आहात, मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य जज आहात, आपण काय विनंती करता, आदेश करा. ते म्हणले नाही, विनंतीच आहे. ती शिवाजी महाराज जेव्हा राज्याभिषेकाला बसतात सिंहासनावर तेव्हा त्यांच्या शेजारी चौरीनं वारं घालायला माणूस असतो का नाही, म्हणजे सामान्य कामगार, कोणी प्रधान आहे, कोणी काय आहे, कोणी काय आहे, पण चौरीला वारं घालायचा माणूस असतो ना, तो सामान्य आहे, मजुरीचं काम असल्यासारखं आहे, शिपाई. शिपाई पण त्यातला भाव दुसरा काय, सतत शिवाजी महाराजांच्या जवळ थांबायला मिळते वारं घालायच्या निमित्तानं. मारुतीसारखं सगळ्याला कामं दिली. मारुतीला काम दिलं, ती म्हणलं मला काहीच सांगितलं नाही रामराया, काय पाहिजे. ते म्हणले मला जांभई आली की समोर थांब, चटकी वाजव, म्हणून मारुतीला तिथे थांबवलं. ती 24 तास बरोबर राहिला ना. त्यामुळं
तसं शेजारी वारं घालायला थांबायच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या शेजारी थांबता येते, सारखं त्यांचा सहवास मिळतोय. ती चौरी घालायचं काम मला दे की आजचा दिवस. हायकोर्ट जज नाही, चीफ जस्टिस मुख्य, ते काय म्हणतात, शिवाजी महाराजाला वारं घालायला मला उभं राहायला संधी द्या. नाटकातल्या शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात काय भाव असेल मी ते पुढं खूप सविस्तरानं बोलणार आहे. एकदा शिवाजी महाराजांच्या जवळ गेला का नाही, पिढ्यानपिढ्या माणूस सुटत नाही. आपण जवळ जायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस होतो का नाही माहीत नाही, नाही नाही होतो, मला वाटतं होतो का, त्याशिवाय आम्ही आज जवळ नाही. 300 वर्ष आमची शिवाजी महाराजांची नाळ आहे. तेव्हा कोणीतरी दरबारातला झाडणारा, पुसणारा, निदान केर गोळा करणारा, महाराजांचे झोपलेले बिछाण्यावरचे अंथरुणं काढणारा, असं काहीतरी आम्ही असलो पाहिजे. त्याशिवाय आम्हाला महाराजांची जवळीक, महाराज नाही तर महाराजांच्या दरबारातल्या अन्य सरदारांचा तरी कामात असेल, कुठंतरी सैनिक असेल, कुठंतरी भाला घेऊन फिरणारा असेल, अज्ञानदासाच्या मागं झांज घेऊन उभारणारा असेल, त्यामुळं आम्ही शिवाजी महाराजाला जोडलेलं नाही. लक्षात ठेवा. ही सगळी काही वर्षासनं दिली आणि मग महाराजांनी अजून एका माणूस सगळ्याला बोलवलं, तुला हे दिलं. आणि मग पंताजी गोपीनाथांना महाराजांनी बोलवलं. पंत काका समोर आले आणि महाराजांनी त्यांना मायेचा शेला पांघरला, वस्त्र घातलं मानाचं आणि काय केलं, 7,000 होन काकांना दिले. मोलाची कामगिरी केली काका तुम्ही, खान भुलवला, आणला. मी सांगितलं पण प्रत्यक्ष कामगिरीला तुम्ही गेलात, त्याला आणलात, त्याचा गुप्तभेद काढला, सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत तुम्ही तिथं बरोबर आहेत. पंत काका तुम्ही बरोबर आहेत, शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे खान मारून प्रतापगडावर येईपर्यंत प्रत्येक गोष्टीत दक्षता, सावधगिरी मी बाळगतोय ती तुम्ही माझ्या आधी बाळगली आहे. इथं सय्यद बंड आहे, राजाला कळलं पाहिजे. इथं लष्कर आलंय, बरोबर घेऊन आलाय, ते तिथंच ठेवलं पाहिजे. याच्या छावणीतले लोक धनाचे महाराजांना आणून दिले पाहिजेत. हे सगळं तुम्ही केलं म्हणून हा विजय सुखकर झाला. म्हणून महाराजांनी त्यांचं कौतुक केलं आणि 700 होन दिले. 700 नाही, 7,000 होन. होनाचं वजन शिवाजी महाराजांचा जो होन आहे तो यानंतर पाडला, यावेळेस नव्हता. पण शिवाजी महाराजांचा होनाचा जरी विचार केला तरी 3.25 ग्रॅम सोनं असा आहे. शिवाजी महाराजांचा सोडून द्या होन, दुसऱ्या कोणाचा तरी होन त्यावेळेस प्रचलित होता, तो महाराजांनी दिला. सुमारे 2 ग्रॅमचा होन असावा असा अंदाज धरा. 7,000 होन म्हणजे 2 ग्रॅमनं किती पैसे झाले याचं गणित उद्याच्याला मला करा आणि सांगा. आज इथंच थांबू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. 7 दुनी 14,000 म्हणजे 14 किलो सोनं.